नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. दीपक केसरकर 41 कोटी रुपयांचे मालक. त्यापैकी 33 कोटी रुपयांची त्यांची व्यावसायिक संपत्ती आहे, म्हणजे अचल संपत्ती आहे. बाकी आता दीपक केसरकर अडकलेले आहेत वादाच्या भोवऱ्यामध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड चिडलेले आहेत की का त्या अशोक खरातची आमची ओळख करून दिली आणि श्री ईशान्येश्वर मंदिरामध्ये मांडी घालून सपत्नीक त्यांनी अभिषेक का करवला आणि आता ते सगळं फेडावं लागतंय. आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अगदी थेट अमित शहापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला, कामाख्या मंदिरात नेमकं काय कशा प्रकारची पूजा करावी लागली आणि 39 आमदार भेटलेले असताना, 9 मंत्री भेटलेले असताना, खासदार भेटलेले असताना माझंच का नाव घेतलं जातंय असा प्रश्न ज्या वेळेला दीपक केसरकर विचारतात त्यावेळेला ते सगळ्यांनाच आपल्या बरोबर ओढत फरफटत नेण्याचं उद्योग करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर प्रचंड अशी नाराजी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पसरलेली आहे. मग आता मुळात श्रद्धाळू स्वभावाचे आध्यात्मिक सगळी कर्मकांड करणारे एकनाथ शिंदे जे लाल टिळा लावून फिरतात त्यांची मोठी अडचण झालेली आहे. आणि ती कशी, आणि आता त्यांना कोणकोणत्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागत आहे, राजकारण म्हणून त्यांना काय सहन करावं लागत आहे, आणि नको त्या पद्धतीने अशोक खरातच्या संबंधाने विरोधक ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत ते भले चुकीचे असले तरी मोठा मनस्ताप एकनाथ शिंदे यांना सहन करावा लागत आहे. आणि त्याचं कारण आहे दीपक केसरकर. आणि ते कसं एकूण घडलेलं आहे म्हणजे पक्षीय फूट झाली, त्याच्यामध्ये एक अंकशास्त्र काय केलं गेलेलं आहे, कशा प्रकारच्या पूजा, या सगळ्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा की दीपक केसरकर हे होते शिक्षण मंत्री. एकनाथ शिंदे ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला हे शिक्षण मंत्री होते. त्यांनी आता अशोक खरातच्या भावाला तो शालार्थ आयडी दिला, दिलीप खरातला. इथपासून तर त्यांनी आसाममध्ये गुवाहाटी नीलाचल पर्वतामध्ये जी कामाख्या देवीचं मंदिर आहे, जी 52 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं आहे, तिथं जी दगडी शिळा आहे ती योनी स्वरूपातली शिळा आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्या सगळ्या तांत्रिक साधना म्हणजे आपल्याला कामाला येतात आणि त्या दृष्टीने आपण तिथं पूजन केलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या समर्थक आमदारांसह तिथं पोहोचले होते. आणि इतकंच नाही, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर देखील ते सगळ्या आमदारांना घेऊन पुन्हा एकदा त्या दर्शनाला गेले होते. आता हा जो एकूण संदर्भ आहे म्हणजे अशोक खरातवर केली जाणारी म्हणजे त्याच्यावरची जी टीका जी अतिशय रास्त आहे आणि तो ज्या गुन्ह्याखाली आता अटकेत आहे त्याची सुटका होण्याची अजिबातच शक्यता नाही, अशा माणसाच्या कच्छपी आपण का लागलो हे दीपक केसरकरांना आता पडलेला प्रश्न आहे. आणि बरं दीपक केसरकर, आता जर आपण एक 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 जर डॉट जोडायचं ठरवलं, गेल्या 15 दिवसांमध्ये जी काही चर्चा प्रसार माध्यमांमध्ये झालेली आहे, हे बघा की दीपक लोंढे ही अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीची जमीन बळकावणारी व्यक्ती, ज्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत पोलीस ठाण्यांमध्ये, ती व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतली जाते. SIT कडून चौकशी केली जाते आणि मग कोणकोणते जमिनीचे व्यवहार केलेले आहेत, काय केलेले आहेत वगैरे ते सगळं बोललं जातं. आणि दीपक लोंढे हे केसरकरांचे खास जवळचे. त्याच्यानंतर काय ते नामकर्ण एकनाथ आवारे ही व्यक्ती जी जगदंबा पतसंस्थेची अध्यक्ष आहे, आता ती खुलासे करत सुटलेली आहे. आत्मचरित्र लिहिलं पाठ्याने, मी ना काय नाम कर्ण म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये 13 पानं अशोक खरात कशी महान व्यक्ती आहे, सिद्धपुरुष ते कसे आहेत याचं त्यांनी अगदी सागर संगीत वर्णन केलेलं आहे. मग ज्या वेळेला सुषमा अंधारे यांनी आरोप केला की या जगदंबा पतसंस्था, दीपक केसरकर, अशोक खरात, रुपाली चाकणकर हे नेमकं काय आहे, तर या पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या लोकांचा ब्लॅक मनी हा व्हाईट केला जातो आणि ते सगळं एकूण चित्र आहे.
मग आता दीपक केसरकर यांना असं वाटलं की आता सुनील तटकरे यांचा जो आकाश चौधरी आहे तो इकडेही पार्टनर आहे, चाकणकरांचाही पार्टनर आहे, आणि चाकणकरांचे आणि अशोक खरात यांचे चांगले संबंध आहेत, आणि मग आपण विश्वास ठेवायला काय हरकत आहे. शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर असलेलं हे सिद्ध क्षेत्र जे आहे, श्री ईशान्येश्वर मंदिर जे आहे, तिथं आपण माथा टेकायला काय हरकत आहे, म्हणून ते त्याच्यामध्ये गेले. मग आता एक शिक्षण मंत्री औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन काय करतो याच्यावर वारेमाप असे आरोप कुणी केलेले आहेत, सुषमा अंधारे यांनी केलेले आहेत. मग आता दीपक केसरकर ज्या वेळेला म्हणतात, स्वतः सांगतात ते पत्रकार परिषदांमध्ये, ते असं म्हणतात की 39 आमदार, 9 मंत्री, खासदार सगळे भेटले तरी माझं नाव का घेतलं जात आहे, कारण की मी आसामला जे काही काम केलेलं प्रवक्ता म्हणून जे काही मला शाबासकी दिली एकनाथ शिंदे यांनी, की बघा कसं कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित प्रसार माध्यमांशी संपर्क साधताय, रोज साधताय, आणि रोज ते प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलायचे. मग त्याच्यामुळे मला ही शिक्षा आहे का? बरं, गुवाहाटी कामाख्या मंदिर प्रवक्तेपद हे सगळं लक्षात घ्या. आणि मग ज्या वाक चातुर्य दीपक केसरकरांमध्ये, आज ते 70 वर्षांचे आहेत, ते अनेक पक्षांमध्ये फिरून आता ते शिवसेनेमध्ये स्थिरावलेले आहेत, परंतु आता ते अस्थिर झालेले अनेक अर्थ. आता त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत की तुम्ही का 39 आमदार, जसं आता विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं की ते कोण आमदार आहेत त्यांची यादीच द्या तुम्ही. आता ती यादी देणार का, हा प्रश्न आहे केसरकरांना. तर केसरकर हे पूर्ण त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, आणि ज्या वेळेला राजकीय मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये ज्याची ऐतिहासिक नोंद झालेली आहे, शिवसेना दुभंगली, फोडली, बंड झालं, उठाव झाला, काय फूट पडली, काय शब्द वापरायचे ते वापरा. त्या अशा वेळेला म्हणजे एक तर असे बोलले होते की जर हे बंड यशस्वी झालं नाही तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या डोक्यामध्ये गोळी घालून घेतली असती, अशा पद्धतीचं. मग त्या वेळेला आपल्याला एक सगळी तांत्रिक साधना पाहिजे, भावपूर्ण म्हणजे सगळी श्रद्धा सांभाळली पाहिजे. मग त्या दृष्टीने अशोक खरात वगैरे काय ते सगळं ते थेट कामाख्या मंदिर इथपर्यंत ते सगळं ते झालं. आणि मग असे आरोप संजय राऊतांनी अगदी व्यवस्थितपणे केलेले आहे. आणि मग त्यांनी विचारलं की आता दीपक केसरकरांनी एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली अशोक खरात बरोबर, मग आता प्रश्न पुढचा काय येतो की अमित शहा यांच्याबरोबर कुणी भेट घालून दिली, हा प्रश्न येतो, त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. मग ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे नोव्हेंबर 22 मध्ये इकडे शिर्डीला येतात, आणि आवर्जून ते खरं तर त्यांना दीपक केसरकरांनी सांगितलं होतं की आपल्याला श्री ईशान्येश्वर मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करायचा, म्हणून ते सपत्नीक तिथं गेले. त्यांच्याबरोबर ते राधाकृष्ण विखे पाटील. आता राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे तो एकूणच शिर्डी परिसर, सिन्नर परिसर हे सगळं तोंडपाठ असलेलं आहे. म्हणजे तळ हातावरच्या रेषा जशा पाहता येतील तसा तो सगळा भाग माहिती असलेला ज्यांना आहे ते राधाकृष्ण विखे पाटील. ते देखील चला चला साहेब, ते फार हे. कारण काय? कारण की मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 1,05,00,000 रुपयाची देणगी या त्या तीर्थक्षेत्राच्या निधीच्या याच्यामध्ये दिली जयकुमार रावल यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला दारणा धरातून ती पाईपलाईन देण्यात आली, ते पाणी देण्यात आलं. मग जर आधीच्या 2 मुख्यमंत्र्यांनी जर एवढं काही केलेलं आहे तर आपण पूजा करायला काय हरकत आहे, असा प्रश्न स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. ते सुस्थिर त्याच्यामध्ये राहिलेले असणार आहे, आणि मग आपण तिथं ती पूजा केलेली. आता याचा ज्या अर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की फोटो आहे म्हणून संबंध आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही, कारण की देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो आहे. मग ज्या वेळेला लोटस ऑपरेशन घडत होतं त्यावेळेला जर हे सगळे व्यक्ती, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, ते सगळे सगळे समर्थक आमदार हे सगळे एकत्र होते, मग आता हा जो काही राजकारण्यांना जो काही नाद आहे, राजकारण हा जुगार आहे. प्रचंड तणावाखाली मन असतं, देवभोळेपणा असतो, प्रत्येक महाराज हा लागतो, तिथं जायचं, चरणी लीन व्हायचं, देणग्या द्यायच्या, सप्ताह साजरा करायच्या वगैरे, ते सगळं होतं. आता याची जर आता धर्म अंधश्रद्धा वेगळ्या आणि श्रद्धा वेगळ्या, अध्यात्म वेगळं आणि धर्मशास्त्र वेगळं, हे याची जी पुसट रेषा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमधली, तर त्या कुंपणावर असताना अनेक अपराध न कळतपणे होत असतात. आणि तसा अपराध आपल्याकडून जर झालेला आहे तर तो दीपक केसरकर यांच्यामुळे झालेला आहे.
आणि त्यामुळं आपल्याला अनेक ठिकाणा सामोरं जावं लागतंय. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अनेक पद्धतीचं भाषण केलं, आक्रमक ते झाले. तुम्ही काय भलते सलते आरोप करताय वगैरे, याच्याशी त्या अशोक खरातला शिक्षा झाली पाहिजे. आणि ते सत्य देखील आहे की अशोक खरातने जे काही गुण उधळलेले त्याच्या त्या ओकस प्रॉपर्टीमध्ये नाशिकला, आणि ते सगळे जे व्हिडिओ फिरतात त्याचा आणि या घटनेचा, यांच्या श्रद्धेचा काहीही संबंध येत नाही. ते येण्याची शक्यता अजिबात नाही. जसं रुपाली चाकणकर म्हणत होती, मला काय माहिती ते काय करत होतं. आता तो आहे नाही वगैरे, रुपाली चाकणकर वगैरे काय त्याच्यावर त्यांच्यावरती टीका केली जाते, हा भाग वेगळा आहे. परंतु हे असं घडलेलं आहे. आणि मग राजकारणामध्ये किती सावधानता बाळगावी लागते आपण. आणि ती जर बाळगली नाही तर कशा प्रकारचे आरोप होत राहतात. आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आपली किती तारांबळ उडत असते, हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे बघून म्हणावं वाटतंय. तर बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपण त्या वारंवार या चॅनलवर अगदी बिनधास्तपणे बोलत असतो. तेव्हा जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना शेअर करावं, जेणेकरून ही जनजागृती करणं आवश्यक आहे की कोण कशा पद्धतीने, अगदी सगळी संपत्ती आहे, सत्ता आहे, तरी कसे आघोरी मार्गाने जाण्याचा जर काही मनात जरी आलं नुसतं, तरी काय भोग समोर येतात हे आता महाराष्ट्र समोर आलेलं आहे. आणि खूप काही आपल्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या बिनधास्तपणे नोंदवाव्यात हीच विनंती. तर धन्यवाद.